सकाळी जितकं लवकर उठील ना तितकं पटापटा कामं होऊन जातात. तर तनिषला सोडून आल्यानंतर ना झाडू पोछा आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात अगोदर म्हटलं एक गरम पाण्यामध्ये चिया सीड्स घालून ते पिऊन घेऊया. ते पिऊन घेतलं आणि त्याच्याबरोबरच ना मग वेणी पण घालून घेतली. एकदा वेणी सकाळी नाही घातली ना तर मग दिवसभर केस तसंच वरती बांधून ठेवावे लागतात. मस्त अशी सागर वेणी घातली आणि त्याच्यानंतर मग इथे सकाळी म्हटलं गमल्यामध्ये अगोदर पाणी घालून घेऊया, कारण इतकं ऊन पडायला लागले ना त्यामुळे रोजच्या रोज पाणी घालायला लागले. आणि आता उन्हामुळे नाही रोग वगैरे पडत नाही, त्यामुळे छान अशी ग्रोथ व्हायला सगळ्या झाडांचीच. पाणी वगैरे घालून झालं आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाला लागलेले होते. तर शेंगदाण्याचं कूट संपलेलं होतं, त्यामुळे अगोदर शेंगदाणं भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर त्याचं कूट करून ना छान असं वांग्याचा रस्सा बनवून घेतलेला. तर एकदम छान असं चवेल झालेलं होतं. साईडला शिजायसाठी ठेवलं वांगानी, मग नंतर एकने चपात्या लाटायला घेतलेल्या. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत एक पार्सल आलं होतं मिशोवरून. ते तसंच ठेवून दिलं, कारण तनिषा आल्यानंतर खोलायचं म्हटलं. तनिषा आल्यानंतर अगोदर जेवण करून भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर ना कपडे पण लावायची होती. म्हटलं त्याची शाळेची पण कपडे असतात, त्यामुळे म्हटलं ती आल्यानंतरच लाव्या. तर सगळी एकने कपडे वगैरे लावून एकने मशीन चालू केली. तोपर्यंत एकने पाईपचे या 2 तुकडं झालेलं होतं, ते जोडलं कसं बसन. त्याच्यानंतर मग एकने मशीन चालू केली. नंतर मग पार्सल खोलायला घेतलेलं होतं. तर बाथरूमसाठी ना साबण ठेवण्यासाठी हे 2 हँगिंग मागवले होते. तर 80 रुपयाला असं काहीतरी 2 भेटलेले होते, ते लावून घेतले. आणि संध्याकाळच्या वेळेला ना तनिषला चकोले खायचे होते, म्हणजे मला पण आवडतात आणि त्याला पण आवडतात, त्यामुळे म्हणलं चला आता चकोल्याचाच बेत करूया. तर एकदम छान असं चवीला झालेलं होतं, त्यामुळे संध्याकाळचं मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.